शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने एक अशी घोषणा केली आहे ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊ शकतो. हो, एक मोठी कर्जमाफी योजना येतेय. पण नक्की काय आहे ही योजना आणि याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. ही योजना किती मोठी आहे याचा अंदाज फक्त एका आकड्यावरून येतो. 35,477 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलत. तब्बल 35,000 कोटींपेक्षा जास्त रकमेची ही कर्जमाफी आहे. आणि म्हणूनच राज्याच्या इतिहासातली ही एक सगळ्यात मोठी घोषणा मानली जात आहे. सरकारने स्वतः या निर्णयाला ऐतिहासिक म्हटलं आहे. आणि याचं कारण म्हणजे ही कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत कर्जांसाठी लागू होणार आहे. याचा अर्थ काय? तर या तारखेपर्यंत ज्यांचं कर्ज थकलेलं आहे ते सगळे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या योजनेचा नेमका फायदा कोणाला मिळणार? तर सरकारनं काय केलंय की लाभार्थ्यांना 2 मुख्य गटांमध्ये विभागलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचू शकेल. तर हे 2 गट कोणते आहेत? पहिला गट आहे थकबाकीदार शेतकऱ्यांचा, म्हणजे ज्यांची कर्ज अगदी 1990 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकलेली आहेत. या जुन्या कर्जाच्या ओझ्यातून त्यांना बाहेर काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण या योजनेचं खरं वैशिष्ट्य आहे तो दुसरा गट, नियमित कर्जदार, म्हणजे जे शेतकरी 2020 ते 2025 ही सलग 5 वर्ष प्रामाणिकपणे आपल्या कर्जाचे हप्ते भरत आलेत, त्यांनाही प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिलं जाणार आहे. थोडक्यात काय, तर ही योजना फक्त कर्ज बुडवलेल्यांसाठी नाही, तर प्रामाणिक शेतकऱ्यांचा सन्मान करणारी सुद्धा आहे. बरं, मग ही योजना नक्की किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि याचा सगळ्यात जास्त फायदा राज्याच्या कोणत्या भागांना होणार? चला जरा आकडे बघूया. आकडेवारी सांगते की राज्यातल्या 24,73,566 शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 25 लाख शेतकरी कुटुंबांना या निर्णयामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे, हे नक्की. आता हे लाभार्थी कुठल्या जिल्ह्यात जास्त आहेत ते पाहूया. यादीत सगळ्यात वर नाव आहे सोलापूर जिल्ह्याचं, जिथे 2,71,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यापाठोपाठ येत आहेत जालना, बुलढाणा, नांदेड आणि परभणी. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप मोठा आधार ठरणार आहे. घोषणा तर झाली, पण ही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचणार कशी? म्हणजे याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल? तर यासाठी सरकारने एक सरळ आणि सोपी पद्धत ठरवली आहे. ही सगळी प्रक्रिया 3 सोप्या टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्यांदा सरकार सगळ्या बँकांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी आणि माहिती मागून घेईल. मग दुसऱ्या टप्प्यात प्रवीण परदेशी समिती यावर आपला एक सविस्तर अहवाल देईल आणि याच अहवालाच्या आधारावर पुढची दिशा ठरेल. आणि मग तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात या अहवालानुसार कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता काय करायला हवं, कोणती तयारी करायला हवी? 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही हे तपासून घ्या. कारण आधार लिंक असेल तर पडताळणीची प्रक्रिया खूप लवकर आणि सोपी होईल. आणि दुसरी गोष्ट, कर्जमाफीबद्दल येणाऱ्या अधिकृत सरकारी घोषणा आणि बातम्यांवर लक्ष ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्याकडून सुटणार नाही. तर ही आहे सरकारची महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजना, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. पण खरा विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की या कर्जमाफीचा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर पुढे जाऊन म्हणजे दूरगामी परिणाम काय होईल, यावर नक्कीच विचार करायला हवा.